नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आज आपण माझ्या शेतातील कपाशीच्या प्लॉटचा आपण व्हिडिओ बनवित आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, मी SRT पद्धतीने शून्य मशागत तंत्राने मागील वर्षीचे जे जुने बेड आहे आपले, त्याच बेडवर यावर्षी पण आपण कपाशीची लागवड केलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, आपल्या कपाशीची क्वालिटी पण एकदम चांगली आहे। आणि या कपाशीमध्ये आपण बघू शकता कशा प्रमाणावर तण झालेलं होतं। या ठिकाणी आपण या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी राऊंडअप या तणनाशकाचा वापर केलेला आहे। या ठिकाणी बघू शकता आपण 1-1 फूट 2-2 फूट वाढलेलं काँग्रेसचं गवत या ठिकाणी नष्ट झालेलं आहे। आणि कपाशीची जे झाडं आहे हे पण आपण बघू शकता कशा प्रकारचे या ठिकाणी चांगल्या प्रकारे आहे। या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता, असं प्रचंड प्रमाणात गवत झालेलं होतं। या ठिकाणी कपाशीचं पीक आपल्याला दिसत सुद्धा नव्हतं, परंतु आपण हुड लावून हुडच्या साहाय्याने कपाशीवर तणनाशक न उडू देता फवारणी केलेली आहे। या ठिकाणी बघू शकता आपण कशा प्रकारे आपलं हे तणांचा बंदोबस्त झालेला आहे। इथं बघू शकता आपण कपाशीचा कसा प्लॉट आहे आपला हा। या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता, अक्षरशः कमरा इतकं आपल्या ह्याच्यात काँग्रेस गवत झालेलं आहे। या ठिकाणी बघू शकता आपण, हे बघा, गवत आणि कपाशीची झाडं हे सारखेच आहेत, परंतु आपण यात तणनाशकाचा राऊंडअप तणनाशकाचा होड लावून वापर केल्यामुळं आज एवढाला पूर्ण तण हे आपलं जळून जात आहे। माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपण ही SRT पद्धतीचा अवलंब करावा, की जेणेकरून आपला खर्च पण बचत होईल आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होईल। आणि अशा प्रकारे आपण जवळपास 4 ते 5 एकर क्षेत्रावर याची लागवड केलेली आहे। धन्यवाद। तूर्त एवढेच।